नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो की तुम्ही सगळे बढिया असाल विद्यार्थी मित्रांनो। SSC GD कॉन्स्टेबल भरती 2024 चा एक ऑफिशियल अपडेट आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। एक ऑफिशियल नोटीस आउट झालेला आहे। यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की यामध्ये जी ॲव्हरेजची जी फिजिकल प्रक्रिया आहे ते कोण घेणार आहे, कोणातर्फे आहे आणि कधी होणार आहे, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळं सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। हे जे नोटीस आहे ते एकदम रिअल आहे, तुम्ही स्वतः पाहू शकता। फिजिकल डेट काय राहील हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जे विद्यार्थी इच्छुक आहे, जे विद्यार्थी फिजिकलची तयारी करून राहिले SSC GDची, त्यांच्यासाठी खूप हेल्पफुल होणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही आखरीपर्यंत हा व्हिडिओ बघा, नाहीतर मग तुम्हाला क्वेरीज असतात, म्हणून तुम्ही आखरीपर्यंत बघा, मधातून सोडून जाऊ नका। मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण जाणकारी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देणार आहे विद्यार्थी मित्रांनो। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच नवीन अपडेटसाठी। आपल्या चॅनलच्या माध्यमातून SSC GD या अदर जे फोर्सेस आहेत त्याची जानकारी भेटते। ऑल ओव्हर इंडिया जे नोटिफिकेशन निघतं जॉबची त्याची सुद्धा जानकारी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटते। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण ऑफिशियल जे नोटीस आहे ते बघूया। तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स तर्फे हे नोटीस जारी झालेलं आहे। इथे तुम्हाला दिलेलं आहे की एम्पॅनलमेंट ऑफ एजन्सीज टू आउटसोर्स रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस बेस्ड फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, डिजिटल मशीन बेस्ड फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि CCTV रेकॉर्डिंग ऑफ एंटायर PET अँड PST रिक्रुटमेंट इव्हेंट। इथे त्यांनी सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो, जसं आपलं पोलीसची जी भरती होते आणि जे आपल्याला पायाला चिप लावतात विद्यार्थी मित्रांनो, त्या चिपच्या माध्यमातून हे जे आहे ती प्रक्रिया यावेळेसची घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि जी मागच्या वेळेसची जी SSC GDची झाली होती, ती जी नोडल एजन्सी बनवली होती विद्यार्थी मित्रांनो, ती सिद्धा नोडल एजन्सी चेंज झालेली आहे। ह्यावेळेस CRPF नोडल एजन्सी आहे नाही विद्यार्थी मित्रांनो, दुसरी आहे। तुम्ही बघू शकता हे जे नोटीस आहे ते 4 एप्रिल 2024 यांनी टाकलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो। आता मी इथे तुम्हाला यामध्ये तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही इथे बघू शकता की नोटीस इन्व्हायटिंग एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो। मी तुम्हाला हे वाचून सांगतो। एक्सप्रेशन ऑफ द इंटरेस्ट आर हिअर बाय invited from eligible and reputed agencies for empanelment to outsource रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस। जे डिव्हाइस ते आपल्याला तुम्हाला जे लावणार आहे विद्यार्थी मित्रांनो, ते डिव्हाइस आहे। यामध्ये फिजिकल इफिशियन्सी टेस्टसाठी आणि डिजिटल मशीन जे इथे यूज करणार आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्टसाठी, आणि CCTV रेकॉर्डिंग होणार आहे यामध्ये PET आणि PST साठी कॉन्स्टेबल। इथे तुम्ही बघू शकता की जे रिक्रुटमेंट इव्हेंट ऑफ कॉन्स्टेबल GD इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, कॉन्स्टेबल GD आणि जनरल ड्युटी अँड ऑल्सो फॉर द अदर डिरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामिनेशन इन CRPF इथे बघू शकता, CAPF आसाम रायफल CAPF आसाम रायफल इथे बघू शकता। यानंतर इथे जे दिलं आहे विद्यार्थी मित्रांनो, यांनी हे जे नोटीस आहे ते बघू शकता। इथे डेट ऑफ इश्यू टेंडर जे त्यांनी टाकलं होतं ते 4/4/2024 टाकलं होतं। यामध्ये जे बिडिंग प्रोसेस झाली होती ती 15/4/2024 झाली होती, आणि जे सबमिशन झालं होतं यामध्ये ते 26/4/2024 सबमिशन झालं होतं। यामध्ये तुम्ही बघू शकता ह्यावेळेसची जी नोडल एजन्सी जी यांनी बनवली आहे विद्यार्थी मित्रांनो, ती इथे इंडो तिबेटन बॉर्डर पोलीस फोर्स यांना बनवलेला आहे। म्हणजे ITBPला ह्यावेळेसचे नोडल एजन्सी बनवला आहे। ह्यावेळेसची जी SSC GDची प्रक्रिया आहे ती ITBP घेणार आहे। मागच्या वेळेसची जी होती, याच्या अगोदरची जी होती ती CRPF घेत होती, पण ह्यावेळेसची जी आहे ती ITBPला दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो। तुम्ही इथे बघू शकता, यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्ही जाऊन सुद्धा बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। ही जी नोटीस आहे ते ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा आहे। आणि इथे जे सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला कोणत्याही क्वेरीज असतील तर इथे त्यांनी इथे सांगितलं आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि यावेळेसची जी फिजिकल प्रोसेस आहे, जे PST आणि PET आणि PST जे आहे ते ITBP घेणार आहे। तर ह्यावेळेसची जी फिजिकल आहे विद्यार्थी मित्रांनो, ते एकतर ग्राउंडवर पण होऊ शकते किंवा रोडवर पण होऊ शकते। यांच्यानुसार हे जे म्हणत आहेत ते ग्राउंडवर घेण्याची यांची प्रक्रिया चालू आहे विद्यार्थी मित्रांनो, पण अजूनही ते फायनलाइज व्हायचे आहे की ग्राउंडवर होणार आहे की रोडवर होणार आहे।
तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही रोड प्रॅक्टिससुद्धा करा आणि ग्राउंड प्रॅक्टिससुद्धा करा. कारण ग्राउंडवर तुम्हाला माहिती आहे की ग्राउंडवर थोडं जर आपण राऊंड जेव्हा कर्व होतं तेव्हा आपली स्पीड कमी होते, आणि जेव्हा रोडवर असतो आपण तेव्हा कंटिन्यू स्पीड चालत असते, तर रोडवर टाईम कमी येतो आणि जे ग्राउंडवर येतं ते टाईम कमी लागतं. आणि यावेळेसचं जे प्रोसेस आहे ते पोलीसची जशी आपली प्रक्रिया होते विद्यार्थी मित्रांनो, चिप लावली जाते त्या प्रकारची ह्यावेळेसची प्रोसेस होणार आहे. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी प्रत्येक कमेंटचा आन्सर देणार. आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो. आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशा अपडेट येत राहतात आणि अशा तुम्हाला माहिती भेटत राहतील. तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन नक्की प्रेस करा प्रत्येक नवीन अपडेटसाठी. तर चला भेटूया विद्यार्थी मित्रांनो नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.